उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर खासदारांच्या बैठकीला सुरुवात। उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांसोबत चर्चा। ओमराजे यांचा मुलगा आजारी असल्याने अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। खासदारांसोबतच्या बैठकीमुळे ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा। परभणीचे खासदार संजय जाधव खासदारांच्या बैठकीपूर्वी नॉट रिचेबल। संजय जाधव बैठकीला उपस्थित राहणार नाही, मात्र मी कार्यक्रमानिमित्त कीर्तनात व्यस्त आहे असं त्यांनी सांगितल्याचं कळतंय। यवतमाळचे ठाकरेंचे खासदार संजय देशमुख बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली। थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार। काही खासदार व्यक्तिगत कारणास्तव बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार। ठाकरेंच्या बैठकीत किती आमदार खासदार जातात ते बघा, या निलेश राणे यांच्या वक्तव्यावर राऊतांचं प्रत्युत्तर। निलेश राणे कधी भाजपमध्ये जातील हे शिंदेंनाही कळणार नाही। वैभव नाईकांची निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर टीका। तर सत्तेत बहुमत असूनही मातोश्रीचे शिलेदार फोडण्याची गरज लागते, हीच खरी मातोश्रीची ताकद। वैभव नाईकांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर। ऑपरेशन टायगरच्या चर्चेत तथ्य वाटत नाही, या कायम चर्चा आहेत। ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगर जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने। मंत्री प्रताप जाधव यांचा दावा, लवकरच या संदर्भात एकनाथ शिंदे माध्यमांना सांगतील असंही वक्तव्य। जाधवांच्या वक्तव्यानं राजकारणात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। ऑपरेशन टायगरवरून शिंदेंची सेना आणि ठाकरेंच्या सेनेत खडाजंगी। ऑपरेशन टायगर काय, आम्ही ऑपरेशन लांडगा करणार, प्रतापराव जाधवांनी केलेल्या दाव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार। ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंना फडणवीसांची ऑफर। बाबाजी काळेंसोबत फोटोसाठी वळसे पाटलांचा फडणवीसांकडे आग्रह। बाबाजींना एक प्रपोजल दिलंय, फडणवीसांचं मुश्किल वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं, ठाकरे बंधूंवर संजय राऊतांचं विधान। घाटकोपर दादर नंतर आता गिरगावातही पांढरी पट्टी। सुखसागर सोसायटी समोर फुटपाथवर पांढरी पट्टी आखल्याचं समोर। पांढरी पट्टी पुसण्यासाठी काळा रंग मारल्याचंही समोर। गिरगावातही पांढरी पट्टी आखल्याने वाद आणखी वाढण्याची शक्यता। घाटकोपर दादर नंतर गिरगावातही रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या आखल्याचं समोर। गिरगावमध्ये मनसेचे पदाधिकारी आक्रमक। मनसे पांढऱ्या पट्ट्यांवर काळा त्यांनी स्प्रे मारला। विभागाध्यक्ष दिनेश पांडेंनी केलं आंदोलन। आंदोलनावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद। काँग्रेसवाल्यांनी संदीप देशपांडेंना सुपारी दिली। जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू। आम्ही बांगड्या भरल्या नाहीयेत। जैन धर्मगुरूंसाठीची पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेशचंद्र मुनी यांचा इशारा। मुंब्र्यात पांढऱ्या पट्ट्या आखून दाखवा, संदीप देशपांडे यांचं जैन निलेशचंद्र मुनींना आव्हान। जी गोष्ट भोंग्याबाबत तीच गोष्ट पांढऱ्या पट्ट्यांबाबत। उकाड्यावर कबुतरांना दाणे टाकणं हा देखील सांस्कृतिक दहशतवाद। संदीप देशपांडेंचा हल्लाबोल। कोणीही कोणत्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करू नका, पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अनेक वेळा चर्चेत राहण्यासाठी लोक बोलत असतात, त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून मला उत्तर देणं गरजेचं वाटत नाही, मुख्यमंत्र्यांचा टोला। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस। आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास उद्यापासून नामदेव पायरी महाद्वाराजवळ आंदोलन। रोहित पवारांचा इशारा। मंत्री गिरीश महाजन आज दुपारी 4 वाजता रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी जाणार। महाजन आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांसोबत चर्चा करणार। शेतकरी कर्जमाफीतील अटींवर रोहित पवारांचा आक्षेप। सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तेव्हा आचारसंहिता कुठे होती? सरसकट 2 लाख कर्जमाफी करून नियम आणि अटी शिथिल करा, शशिकांत शिंदेंची मागणी। रोहित पवारांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास पडसाद उमटतील, शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा। भावनिक परिस्थितीत बोलताना माझ्याकडून काही विधानं झाली। शिंदेंच्या शिवसेनेच्या दत्तात्रय मगर यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। दादांप्रमाणे शिंदेंचाही घात होऊ शकतो, मगर यांनी विधान केलं होतं। धारावीत गुंडांच्या मदतीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप। धारावीत गौतम अदानींनी काय केलं पहा, हिंमत असेल तर गौतम अदानींसमोर उभं राहा, संजय राऊतांचा हल्लाबोल। धारावीत आम्हाला घर मिळावं यासाठी आम्ही लढतोय, बाबुराव माने यांचं वक्तव्य। मोर्चात सहभागी असणाऱ्यांवर दबाव, 2 आठवड्यात माझ्या जागेवर कारवाई, बाबुराव माने यांचा आरोप। अमरावतीमधील काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। हर्षजित देशमुख मंगळवारी प्रचाराला सुरुवात करणार। हर्षजित देशमुख अमरावती विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांकडून राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासानी राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आव्हाडांकडून भेट।
नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर कॉक्रोच जनता पार्टी 16 जूनला नागपुरात आंदोलन करणार. संविधान चौकातील आंदोलनासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यात परवानगी अर्ज सादर. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी होण्याची शक्यता. सीजेपी हे आरएसएसचं काम करत असल्याची सुजात आंबेडकरांना शंका. अभिजित दिपकेंच्या हातातील बाबासाहेबांचं आत्मचरित्र खोटं. वंचितचे नेते सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप. दिपके वाचत असलेलं पुस्तक डायमंड पब्लिकेशनचं. सुजात आंबेडकरांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी. काँग्रेस आमदार असलम शेखही पाहणी दरम्यान उपस्थित. पुण्याच्या इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी इंदापुरात मवियाचा रास्ता रोको. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी. परभणी जिंतूरमधील बोरी आणि कौसडी गावांच्या बाजारपेठा दुसऱ्या दिवशीही बंद. बोरी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजुरीच्या मागणीसाठी 44 गावांचं आंदोलन. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत गावात कडकडीत बंद पाळणार असल्याचा इशारा. पूरस्थितीला सामोरं जाण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करा. पालकमंत्री आशिष शेलार यांचा रेल्वे महापालिका बेस्ट मेट्रोला सूचना. रेल्वे पालिका बेस्ट मेट्रो अन्य संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे इंटिग्रेटेड प्लॅन तयार करण्याचे आदेश. मुंबईसह राज्यभरात 20 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता. अफगाणिस्तानातील वाऱ्याने मान्सूनची वाट अडवली. कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्यावर मान्सून राज्यात दाखल होणार. राज्यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संरक्षित करा. सुरू असलेली पाण्याची आवर्तनं तात्काळ बंद करण्याचे आदेश. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिवांना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेत. कोल्हापूरच्या काळमवाडी धरणात केवळ 9% पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील घटलेल्या साठ्यामुळे कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने कोयना, राधानगरी, चांदोलीसह धरणातील पाणीसाठा घटला. कृष्णा आणि पंचगंगा नद्या सध्या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे प्रवाहित असल्या तरी पाऊस न झाल्यास त्या कोरड्या पडण्याची भीती व्यक्त. हिंगोलीत रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीबागा भुईसपाट. कळमनुरी, वसमत तालुक्यातील केळीबागांचं सर्वाधिक नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची केळी उत्पादकांची मागणी. अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश. 31 ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात अखंडित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर भर. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाकडून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी उष्णतेचा इशारा. तर विदर्भातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. मे महिन्यापासून उष्णतेचे चटके सोसणाऱ्या नागपूरकरांना शनिवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा. 45 अंशाच्या पुढे गेलेलं तापमान 40 अंश सेल्सिअस खाली आल्याने उकाड्यापासून दिलासा. जळगावच्या जामनरमध्ये पहूरपेठ कसबेत भीषण पाणी टंचाई. पाणीपुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड. देवळी, गोगडी जलाशयातील पाणीसाठा संपल्याने गावात पाणी टंचाई पाहण्यासाठी महिलांवर भटकंती शिबिर. कोल्हापूर प्रमुख धरणांमधल्या पाणी पातळीत कमालीची घट. राधानगरी धरणात 26% इतकाच पाणीसाठा शिल्लक. तर धरणातील छोटी बेटही आता दिसू लागली. राधानगरीतून दूधगंगा नदीत होणारा विसर्ग पूर्णपणे थांबवलाय. मुळशी तालुक्यातील चालेगावात तीव्र पाणी टंचाईमुळे महिला संतप्त. 10 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होत असून अस्वच्छ पाणी येत असल्याची तक्रार. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई न झाल्याने महिला संतप्त. तात्काळ उपाययोजना न झाल्यास आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. बुलढाण्यातील प्रकल्पांमध्ये 22% जलसाठा शिल्लक. खडकपूर्णा प्रकल्पात मृत साठा उरला. जून महिना अर्धा संपला तरीही जिल्ह्यात दमदार पाऊस नाही. भविष्यात पाणी टंचाईची शक्यता. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी सध्या 23.72% पोहोचली. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 40.74% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढली. वाढत्या तापमानामुळे वाशिममधील पाणी स्त्रोतांची पाणी पातळी खालावली. 260 गावांमधील 125 विहिरी अधिग्रहित. तर मान्सून लांबणीवर पडल्याने खरीपाच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कामडवाडी आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई. तळ गाठलेल्या विहिरीत उतरून नागरिकांना पाणी भरावं लागतंय. तर उंजळीने गढूळ पाणी भरून तहान भागवण्याची आदिवासी बांधवांवर वेळ.
मान्सून लांबल्याने नाशकात जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता. जिल्ह्यातील धरणांमध्ये 25.41% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन पाण्यात मोठ्या प्रमाणात घट झाली. नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात आदिवासी महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी दररोज 4 ते 5 किलोमीटर पायपीट. डोक्यावर पाण्याचे हंडे वाहून नेण्याच्या सततच्या श्रमांमुळे महिलांमध्ये विविध आरोग्य समस्यांमध्ये वाढ. सोमवती अमावस्यानिमित्त श्री क्षेत्र जेजुरीच्या गडावर भाविकांची मोठी गर्दी. खंडेरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भक्त दाखल. पालखी सोहळ्यानिमित्त खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ, पुजारी वर्ग आणि विश्वासांच्या उपस्थितीत पालखीची बांधणी. नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा 15 जूनपासून सुरक्षिततेच्या कारणास्तव ऑक्टोबरपर्यंत बंद राहील. 281 वळणांचा प्रवास आता 4 महिने थांबणार. दरवर्षीप्रमाणे दसऱ्याच्या मुहूर्तावर माथेरानची राणी पुन्हा रुळावर धावणार. वाशिमच्या गोमकेश्वर संस्थान परिसरात अडाण नदीत बुडून 2 युवकांचा मृत्यू. शिवम धोंडे आणि दर्शन वाघगे अशी मृतांची नावं. या घटनेने परिसरात हळहळ. नागपूरचे नवे डीसीपी नित्यानंद झा यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच डीसीपी झा यांच्याकडून सराईत गुन्हेगारांना सज्जड दम. रेकॉर्डवरील 135 गुन्हेगारांची पोलीस ठाण्यात शाळा घेत पुन्हा गुन्हा केल्यास कठोर कारवाईचा दिला आक्रमक इशारा.